नळ योजनेच्या नावाखाली हिमायतनगरात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात वाढले. गाडी स्लिप होऊन एकाचा पाय झाला फ्रॅक्चर. हिमायतनगर वाढोणा शहरातील ग्रामपंचायतीने गेल्या 5 वर्षापासून नळ योजनेच्या नावाखाली मुख्य रस्ते खोदून ठेवल्यामुळे अल्पसा पाऊस होताच रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांची घसरगुंडी होत आहे. यामुळे अनेक अपघात होत असून नुकत्याच झालेल्या अपघातात शहरातील तुकाराम मुधोळकर या नागरिकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यास जबाबदार असलेल्या ठेकेदारासह दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. नगरपंचायती अंतर्गत गत 7 वर्षापूर्वी शहराची कायमस्वरूपी पाणी समस्या मिटवण्यासाठी 19 कोटी 19 लक्ष रुपयांची नळ योजना मंजूर करण्यात आली. नळ योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पाईपलाईनच्या नावाखाली नव्यानेच बनवलेले कोट्यावधी रुपयांचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते मधोमध खोदून ठेवले. यास जवळपास 5 वर्षे झाले, मात्र अजूनही जनतेला या नळ योजनेचे कनेक्शन मिळाले नाही. नळ योजनेच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्याने मात्र अनेकांना अपंगत्व आणले आहे. बाजार चौक ते सराफा लाईन परमेश्वर गल्लीपर्यंत तसेच शहरातील 17 प्रभागातील सर्वच गल्लीबोळातील रस्ते खोदल्यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. नाल्यांची साफसफाई केली नसल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट रस्त्यावर येत आहे. दिवसागणिक अनेक दुचाक्या स्लिप होऊन अपघात होत आहेत, तर पादचारी देखील पाय घसरून पडत आहेत. याकडे नगरपंचायत स्वच्छता विभागासह संबंधित बांधकाम अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. नगरपंचायतने येणारा पावसाळा लक्षात घेऊन नळ योजनेसाठी खोदून ठेवलेल्या नालीमध्ये डस्ट टाकून तात्पुरती का होईना नागरिकांची रस्त्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी व रस्त्यावर येणाऱ्या घाण पाण्याची कायम विल्हेवाट लावावी अशी मागणी केली जात आहे.